नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरणाच्या युट्यूब सिरीजमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी व्याकरणाच्या सिरीजमध्ये सुरुवातीला अभ्यासक्रम पाहिला होता. त्याच्यानंतर आपण भाषा म्हणजे काय ते पाहिलं, भाषेचे प्रकार पाहिले. त्याच्यानंतर आपण लिपी म्हणजे काय, लिपीचे प्रकार पाहिले आणि त्याच्यानंतर आपण आता हळूहळू हळूहळू भाषा, लिपी आणि आता व्याकरणाकडे येणार आहोत. तर व्याकरणाचा अभ्यास करत असताना, मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना आपण मराठी ही भाषा आहे आणि ती एका विशिष्ट लिपीमध्ये, देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते. म्हणून आपण भाषा म्हणजे काय हे पहिल्यांदा पाहिलं. त्याच्यानंतर लिपीमध्ये लिहिली जाते म्हणजे लिपी म्हणजे काय ते पाहिलं. आणि मराठी भाषेचे व्याकरण, आता आपल्याला व्याकरण म्हणजे काय ते पाहायचं आहे. नक्की व्याकरण म्हणजे काय किंवा व्याकरण कशाला म्हणायचं, विविध व्याकरणकारांनी व्याकरणाची संकल्पना करत असताना नेमकं काय म्हटलंय हे याचा उहापोह आपण इथं करणार आहोत, जेणेकरून कोणत्याही घटकावरती जरी गुगली प्रश्न आला तरी तो आपला चुकला नाही पाहिजे, या दृष्टीने आपण बघणार आहोत. मग हा घटक शिकत असताना आपल्याला मागचा पण थोडा परामर्श असणं गरजेचं आहे. कारण की की आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास हा फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून न राहता तुम्हाला दैनंदिन जीवन जगत असताना तुमचं व्यक्तिमत्व खुलून राहावं, तुमचा प्रभाव भाषेच्या माध्यमातून लोकांवरती पडावा, प्रशासनामध्ये गेल्याच्या नंतर तुमच्या प्रभावावरती डिसिजन किंवा तुमचे जे डिसिजन आहेत ते एकदम व्यवस्थितपणे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. आणि ते पोहोचण्यासाठी तुम्हाला अतिशय व्याकरणिक भाषेमध्ये डिसिजन घ्यावे लागणार आहेत. चला तर आता आपण हे जर गांभीर्य तुम्हाला समजलं तर व्याकरण म्हणजे काय हे तुम्हाला लगेच समजणार आहे. व्याकरण म्हणजे काय आता आपण पाहूयात आणि विविध व्याकरणकारांनी केलेले व्याख्या आणि व्याकरण अभ्यास करत असतानाचे घटक हा टॉपिक आता आपण इथं कव्हर करणार आहोत. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, याच्या व्याख्या ज्या आहेत विविध व्याकरणकारांनी केलेल्या, ह्या एकदम तुम्हाला ट्रिक्स नुसार मी सांगणार आहे. चला, व्याकरण म्हणजे काय बघा विद्यार्थी मित्रांनो, इकडे काय व्याकरण म्हणजे काय, भाषेची देवाणघेवाण, भाषेचे दैनंदिन व्यवहार हे व्यवस्थितपणे चालत असताना काही नियमांनी भाषा ही बोलली जाते. आणि ते नियम म्हणजेच काय रे विद्यार्थी मित्रांनो, व्याकरण होय. म्हणजे ते नियम म्हणजेच काय, व्याकरण होय. सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा इथे काय, भाषेची देवाणघेवाण, भाषेचे व्यवहार हे योग्य रीतीने चालावेत त्यासाठी काय नियम ठरवून दिलेले आहेत. आणि ते नियम त्या नियमांनाच काय म्हटलं जातं, व्याकरण असं म्हटलं जातं. मग आता बघा, आपण भाषा म्हणजे काय ते आपण पाहिलं, पण भाषा ही व्यक्त होत असताना, भाषा ही बोलत असताना त्याचे काहीतरी नियम दिलेले आहेत. ते नियम म्हणजेच व्याकरण होय. ही साधी आणि सुटसुटीत व्याख्या आहे. पुढची व्याख्या बघा, व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. काय, व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. मग भाषेचे स्पष्टीकरण करणं म्हणजेच काय, व्याकरण. नियम, भाषेचे जे नियम आहेत भाषा व्यक्त होण्याचे किंवा भाषा बांधणीचे किंवा भाषेच्या जडणघडणीमध्ये योग्य अर्थ व्यक्त व्हावा म्हणून जे नियम ठरवून दिले आहेत ते नियम म्हणजे काय, व्याकरण होय. भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, विविध व्याकरणकारांनी केलेल्या व्याख्या, याच्यामध्ये आपण पूर्ण कोणी कोणी व्याख्या केल्या ते पाहणार आहोत. पण तत्पूर्वी सगळ्यात महत्वाची व्याख्या आहे ती म्हणजे श्रीपाद भागवत यांनी केलेली व्याख्या आहे. काय म्हणतात श्रीपाद भागवत यांच्यामध्ये, भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी, काय, भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी ठरवले जातात, म्हणजेच काय, भाषेचे जे व्यवहार होत असतात ते कुठल्या तरी नियमाने ठरवले जातात आणि ते नियम स्पष्ट करणारं शास्त्र म्हणजे काय रे विद्यार्थी मित्रांनो, व्याकरण. आतापर्यंत आपण दोनच कीवर्ड्स लक्षात ठेवले. व्याकरण म्हणजे काय, काय नियम स्पष्ट करणारे शास्त्र आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. आणि श्रीपाद भागवत असं म्हणतात की व्याकरण म्हणजे भाषेचे व्यवहार ज्या नियमांनी स्पष्ट केले जातात त्याला व्याकरण असं म्हणायचं, श्रीपाद भागवत म्हणतात. व्याकरण हा शब्द बघा, काय, व्याकरण हा शब्द वि अधिक आ अधिक कृ. आता कृचा अर्थ काय होतो, करण. व्याकरणामध्ये कृचा अर्थ करण असा होतो. म्हणजेच काय, व्याकरण हा शब्द वि अधिक आ अधिक कृ असा होतो. त्याचा शब्दशः अर्थ होतो स्पष्टीकरण. करण, करण म्हणजे काय, स्पष्टकरण. आपल्याला व्याकरणिक भाषेमध्ये कृचा अर्थ करण असा होतो. प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो की व्याकरणिक भाषेमध्ये बघत असताना
व्याकरणिक भाषेमध्ये व्याकरण हा शब्द वी अधिक आ अधिक कृ याच्यापासून बनलेला आहे. कृचा अर्थ का खालीलपैकी पर्यायामधून कुठला आहे असाही विचारले जाऊ शकतात. ही ज्यावेळेस मी पीपीटी बनवतो किंवा ज्यावेळेस मी हा कंटेंट तुम्हाला शिकवण्यासाठी काढत असतो किंवा सांगण्यासाठी काढत असतो तुम्हाला, त्यावेळेस मी प्रश्नाचा अँगल हा पूर्णपणे विचारात घेतलेला असतो की प्रश्न याच्यावरती कसा येईल बाबा, आणि तो प्रश्न आपल्या ह्या नोट्स मधला किंवा आपल्या येणाऱ्या बुक मधलाच असावा, ह्या दृष्टीनेच हा सगळा कंटेंट बनवलाय. आतापर्यंत आपण फक्त काय पाहिलं, भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे भाषा होय, ही श्रीपाद भागवतांनी केलेली व्याख्या आहे. पहिलं काय पाहिलं आपण, भाषेचे दैनंदिन व्यवहार हे कसे एका व्यवस्थित नियमाने सुरळीत चालण्यासाठी जे नियम बनवले आहेत त्याला व्याकरण असं म्हणायचं. व्याकरण हा शब्द वी अधिक आ अधिक कृ, कृचा अर्थ करण असा होतो आणि त्याचा अर्थ होतो स्पष्टीकरण मराठीमध्ये. जशी जशी भाषा तशी तिची लेखन पद्धती, जशी भाषा असते तशी तशी लेखन पद्धती किंवा तशी लिपी असते, हे आपण पाहिलेलं आहे. पुढे तदंतर्गत गूढस्थित जे नियम त्यांचे उद्घाटन करून त्याचवरी बसविणे हाच व्याकरण शास्त्राचा उद्देश होय. तळखरकर काय म्हणतात, दादोबा पांडुरंग तळखरकर व्याकरणाची व्याख्या करत असताना त्यांची व्याख्या आपण पाहणार आहोत. पण दादोबा पांडुरंग तळखरकर यांची व्याख्या पाहत असताना कशी गेली, जशी भाषा तशी तिची लेखन पद्धती आहे. लेखन पद्धती आणि भाषा एकच, म्हणजे जी भाषा असती तिची लेखन पद्धती. आणि तदंतर्गत गूढ स्थित, बघा शब्द कसे वापरलेत. दादोबा पांडुरंग तळखरकरांनी व्याकरणाची व्याख्या करत असताना वापरलेले शब्द लक्षात ठेवायचे. पुढे जे नियम व त्यांचे उद्घाटन करून किंवा उद्घाटन करून त्याचवरी बसवणे, फक्त हा शब्द लक्षात ठेवा. त्याचवरी बसवणे शब्द आला की ती व्याख्या कोणी केली आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ती व्याख्या केलेली आहे दादोबा पांडुरंग तळखरकरांनी. उद्देश विचारलाय, हा उद्देश आहे व्याकरण शास्त्राचा. काय, जशी भाषा तशी तिची लेखन पद्धती आणि मग त्याच्याच अंतर्गत म्हणजे त्याच पद्धतीनं एक नियम बनवून त्याच्यावरती ते बसवायचे, म्हणजे भाषेवरती नियम बनवायचे आणि बसवायचे, त्याचवरी ते बसविणे, अशी जर व्याख्या आली तर आज व्याकरण शास्त्राचा उद्देश आहे असं तळखरकरांनी म्हटलंय. जर कॉम्प्लिकेटेडच प्रश्न बनवायचा असेल किंवा मराठी व्याकरणावरतीचा जो प्रश्न आहे तो जर बनवायचाच असेल आणि तो जर विद्यार्थ्यांच्या आउट ऑफ सिलेबस टाकायचा असेल आणि त्याच प्रश्नावरती जर मेरिट टाकायचं असेल आयोगाला, तर असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून हा प्रश्न आपण अंतर्भूत केलेला आहे. बघा इथपर्यंत आपण काय पाहिलं, भाषेचे देवाणघेवाण व्यवस्थित व्यवहार सुरळीत चालावेत म्हणून जे नियम ठरवले जातात त्याला काय म्हणलं जातं, व्याकरण म्हटलं जातं. व्याकरण म्हणजे नियम स्पष्ट करणारे शास्त्र आणि दैनंदिन व्यवहार सुरळीत चालावेत म्हणून काही नियम जे ठरवलेले आहेत ते स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय, असं कोण म्हटलंय, श्रीपाद भागवत म्हटले आहेत. व्याकरण या शब्दाचे आपण फोड पाहिले, काय, वी अधिक आ अधिक कृ, आणि त्याच्यामधला कृचा अर्थ होतो करण आणि त्याचा शब्दशः मराठीमध्ये अर्थ होतो स्पष्टीकरण. बघा त्याच्यानंतर आपण दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी व्याकरणाचा उद्देश काय असू शकतो हे पाहिलं होतं. आपण काय असू शकतो की बाबा काय, एखादी जशी भाषा तशी तिची लेखन पद्धती एक वेगळी असू शकते आणि मग त्या लेखन पद्धतीचे नियम बनवायचे आणि त्याचवरी ते ठसवायचे, म्हणजेच काय व्याकरण शास्त्राचा उद्देश आपण इथपर्यंत पाहिलं होतं. चला पुढे. आता बघा विविध व्याकरणकारांनी केलेल्या व्याकरणाच्या व्याख्या. आता बघा काय झालंय की ह्या व्याख्या बघणं गरजेचं का आहे, तर या व्याख्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, एक तरी प्रश्न येऊ शकतो, आपला तो प्रश्न चुकायला नको म्हणून आपण ह्या व्याख्या बघत आहोत. कारण की कसं होतं, या व्याख्येमध्ये प्रत्येक व्याकरणकार म्हणजे वैयाकरणी आणि त्याचे आपल्याला बघायचे ते कीवर्ड्स लक्षात ठेवायचे व्याख्या करत असताना. त्यांनी म्हणजे व्याख्या तर केली आहे, व्याकरणाची केली आहे, पण त्याचे काय आपल्याला कीवर्ड्स लक्षात ठेवायचे. म्हणजे बाबा ठीक आहे, दादोबा पांडुरंगकरांनी व्याकरणाचा उद्देश सांगत असताना काय सांगितलंय, त्याचबरोबर ते बसविले अशी जेव्हा ती भाषा असते किंवा अशी भाषा त्यांनी जेव्हा सांगितली किंवा अशा भाषा जर आपण त्या पेपरमध्ये पाहिली तर ती तळखरकरांनी केली आहे असा एक अंदाज आपल्याला तिथं बांधता आला पाहिजे. आणि तुम्ही जर व्यवस्थित मध्ये व्हिडिओ पाहिले तर तुमच्या ते ऑटोमॅटिक लक्षात येईल. आता आपल्याला विविध व्याकरणकारांनी केलेल्या व्याकरणाच्या व्याख्या बघायच्यात, त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगतो कसे कीवर्ड्स आहेत ते पण तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं ते. पहिलं आहे, महर्षी पतंजलींनी व्याकरणाला शब्दानुशासन म्हटलं आहे. शब्द आणि अनुशासन बघा याच्यामध्येच आहे. अनुशासन म्हणजे काय रे विद्यार्थी मित्रांनो, शिस्त, एखाद्या प्रकारचे नियम. मग ते कुणाचे, ते शब्दाचे. शब्द अनुशासन म्हणजे भाषेमध्ये वापरत असतानाचे शब्द, म्हणजेच काय त्याला आपण काय म्हटलं, पद.
शब्द हे जेव्हा वाक्यात येतात तेव्हा त्याला आपण पद म्हणलंय, तो भाग वेगळा. पण शब्द हे भाषेमध्ये वापरत असताना ते काही अनुशासनाने म्हणजेच कसे नियमाने म्हणजेच कसे एखाद्या शिस्तीने यावेत म्हणून त्याला व्याकरण असं म्हटलंय. कुणी म्हटलंय? महर्षी पतंजलीने म्हटले. म्हणजे पहिली तर व्याख्या पाठच झाली पाहिजे तुम्हाला, त्याचा काय अर्थ नाही. साधा पोलीस भरतीला सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो. महर्षी पतंजलींनी व्याकरणाला शब्दानुशासन असं म्हटलंय. ही झाली पहिली व्याख्या. दुसरी व्याख्या महर्षी पतंजली आणि त्यांनी काय म्हटलंय? शब्दानुशासन म्हटलंय. येते का लक्षात? पुढे तर्खडकर काय म्हणतात आहे? तर्खडकर यांच्या मते व्याकरण हे एक शास्त्र आहे. बघा, तर्खडकरांची व्याख्या लक्षात ठेवत असताना एकच लक्षात ठेवायचं, व्याकरण हे एक शास्त्र आहे जेणेकरून भाषेमधलं शुद्ध काय आणि अशुद्ध काय हे समजलं जातं, त्याला व्याकरण असं म्हटलं जातं. हे फक्त शब्द लक्षात ठेवा, बाकी तुम्हाला व्याख्या पेपरमध्ये येणार आहे त्यांनी जसे सांगितलं तसे. पण तर्खडकर म्हटलं की व्याकरणातलं शुद्ध काय आणि अशुद्ध काय. महर्षी पतंजली म्हटलं की शिस्त. शिस्त म्हणजेच काय? शब्दानुशासन. लक्षात घ्या, आपले जे शब्द आहेत ते भाषेच्या संदर्भात वापरायचे म्हणजेच काय? शब्दानुशासन. अनुशासन शब्दाचा अर्थ शिस्त आणि कुणाची शिस्त? तर शब्दाची शिस्त. शिस्त म्हणजेच काय? नियम. सिंपल व्याख्या. आणि तर्खडकरांची व्याख्या जर आली तर काय? व्याकरण हे एक शास्त्र आहे आणि त्याच्यातून काय समजणार आपल्याला? शुद्ध काय आणि अशुद्ध काय. बघा तशीच असणार आहे. काय? व्याकरण म्हणून एक शास्त्र आहे जेणेकरून भाषेची तत्वज्ञान होते म्हणजे तिचे आतील नियम करतात, तेने करून शुद्ध कोणते आणि अशुद्ध कोणते हे यथायोग्य समजते. हाय का डोकं लावायचं काय काम? फक्त लक्षात काय ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो? तर्खडकर काय म्हणले व्याकरणाची व्याख्या करत असताना? शुद्ध काय आणि अशुद्ध काय इथपर्यंत. पहिली शब्दानुशासन. चिपळूणकर काय म्हणतात बघा आता. काय? चिपळूणकर यांच्या मते चिपळूणकर व्याकरणाची व्याख्या करत असताना असं म्हणतात, व्याकरण म्हणजे घटक जे शब्द त्याच्या जाती, जे व्याकरण म्हणजे काय? शब्द त्यांच्या शब्दांच्या जाती त्यांची लक्षणे. बघा, शब्द शब्दांच्या जाती त्यांची लक्षणे. लक्षात येतं का? त्यांची लक्षणे, त्यांची घटना, त्यांच्या परस्परांशी संबंध वगैरे विषयांचा अभ्यास केला जातो. चिपळूणकरांची व्याख्या, व्याकरणाची व्याख्या करत असताना चिपळूणकर काय म्हणतात? शब्द शब्दांच्या जाती त्यांचे घटक त्यांची लक्षणे यांचा एकमेकांशी परस्पर संबंध जेव्हा लावला जातो तेव्हा त्याला व्याकरण असं म्हणायचं. आपण आता 3 व्याख्या पाहिल्या. कुठल्या कुणाच्या पाहिल्या? महर्षी पतंजली शब्दानुशासन, तर्खडकर शुद्ध काय आणि अशुद्ध काय व्याकरणाची व्याख्या करत असताना. चिपळूणकरांचं काय? काय? शब्द शब्दाच्या जाती त्यांची लक्षणे त्यांच्यातल्या घटना ह्या सगळ्यांचा परस्पर संबंध ज्या शास्त्रामध्ये लावला जातो त्याला म्हणायचं व्याकरण. काय अडचण आहे का? पुढे मोरोकेशव दामले यांच्या मध्ये काय? भाषेचे व्यवहार त्यांचे उपयोग, भाषेचे व्यवहारातील शब्द म्हणजे त्यांचे उपयोग काय? नियमास अनुसरून आहेत किंवा नाही हे स्पष्ट करणारं शास्त्र म्हणजे काय रे? व्याकरण. बघा मोरोकेशव दामले काय म्हणतात? भाषेचे व्यवहार किंवा उपयोग कोणत्या नियमास अनुसरून होतो ते शास्त्रास काय म्हटलं जातं? व्याकरण शास्त्र असं म्हटलं जातं. त्या सगळ्या व्याख्यांमध्ये व्याकरण शास्त्र कुणीच वापरलेलं नाहीये डायरेक्ट व्याख्येमध्ये. मागच्या ज्या व्याख्या आपण पाहिल्या त्याच्यामध्ये व्याकरण शास्त्र शब्द आला नाही. मोरोकेशव दामलेच्या व्याख्येमध्ये काय आला? व्याकरण शास्त्र. म्हणजे भाषेच्या दैनंदिन वापरातील शब्द हे नियमाला धरून आहेत की नाही हे पडताळून पाहण्याचं शास्त्र म्हणजे व्याकरण शास्त्र असं मोरोकेशव दामले म्हणतात. शब्दानुशासन कोण म्हणतं? महर्षी पतंजली. भाषेतील वापरले जाणारे शब्द शुद्ध आहेत का अशुद्ध आहेत हे कोण सांगा? व्याकरणाची व्याख्या करताना म्हणतं तर तर्खडकर म्हणतात. चिपळूणकर काय म्हणतात? शब्द शब्दाच्या जाती त्यांची लक्षणे त्यांच्या घटना यांचा परस्पर संबंध ज्या शास्त्रात लावला जातो त्याला म्हणायचं व्याकरण. झाले इथपर्यंतच्या व्याख्या काहीच येत नाही. राजवाडे म्हटलं की फोडाफोडी ध्यानात ठेवायचं. राजवाडेंनी व्याख्या करत असताना व्याकरणाची व्याख्या करत असताना म्हटलं काय म्हटले की शब्द त्याची फोड करायची, ती इथपर्यंत फोड करायची की ती पार मूळ वर्णापर्यंत गेली पाहिजे आणि व्याकरणाला फोडीचं शास्त्र हे राजवाडे म्हणलेलं आहे. आता काय अडचण नाही का? इथं बघा बरं, इथं मी लिहितो तेच बघा परत पुढं, लिहायची पण गरज नाही. तुमच्या पाठ झाले असते व्याख्या. आता काय? महर्षी पतंजली शब्दानुशासन, त्याच्यानंतर काय? तर्खडकर शुद्ध काय आणि अशुद्ध काय. शुद्ध काय आणि अशुद्ध काय कशातलं?
व्याकरणातलं किंवा शब्दातलं किंवा भाषेतलं जे शुद्ध काय ना शुद्ध काय जे शास्त्र शोधतं त्याला म्हणायचं व्याकरणशास्त्र. पुढं चिपळूणकर काय म्हणतात, शब्द शब्दाच्या जाती त्याच्यातले लक्षणे यांचा परस्पर संबंध. त्याच्यानंतर मोरकेश्वर दामले काय म्हणतात, भाषेचा व्यवहार उपयोग कोणत्या शास्त्राच्या अनुकरण केलं जातं किंवा अनुसरण केलं जातं त्या नियमाच्या शास्त्राचं व्याकरण शास्त्र असं म्हटलं जातं असं ते म्हणतात. आणि राजवाडे म्हणजे यांच्यामध्ये बघा, आता ही व्याख्या मी फक्त पुढे शास्त्र लक्षात ठेवा सांगितलं, आता व्याख्या वाचून दाखवतो तुम्हाला. व्याकरण म्हणजे बोलून चालून शब्दाची फोड. फोडीचे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. फोड होणे जिथं शक्य नाही तिथपर्यंत ती फोड करायची म्हणजे न्यावायची असते. तेथे अन्वय लागत नाही, लिंग वचन आणि विभक्ती कळत नाही, ते व्याकरण शास्त्र इतर शास्त्राप्रमाणे थांबते. शब्दाची फोड करत असताना लिंग वचन विभक्ती लक्षात आलं का, जे 6 प्रकारचे अर्थ आहेत ते पुढे आपण शिकणार आहोत. हे सगळं करून जिथं अन्वय लागत नाही जिथपर्यंत फोड करायची आणि ते फोड करणारं शास्त्र म्हणजे काय, व्याकरण होय असे कोण म्हणताय, राजवाड्या म्हणतात. आतापर्यंत आपण किती व्याख्या पाहिल्या व्याकरणाच्या, महर्षी पतंजली शब्दानुशासन, तर्खडकर शुद्ध काय ना अशुद्ध काय, ठीक आहे. त्याच्यानंतर चिपळूणकर शब्दाच्या जाती परस्पर संबंध. मग भाषेमध्ये परस्पर संबंध कोणाचा लागणार आहे, तर शब्द शब्दाच्या जाती लक्षणे त्याचे घटक यांचा परस्पर संबंध. मोरकेश्वर दामले व्याकरण शास्त्र असं त्यांच्या व्याख्येमध्ये. त्याच्यानंतर राजवाडे काय म्हणतात की फोडीचं शास्त्र जिथपर्यंत अन्वय लागत नाही तिथपर्यंत फोड करायची शब्दाची आणि ते शब्दाची फोड करणारं शास्त्र म्हणजे काय, तर व्याकरण शास्त्र होय. पुढे सबनीस. सबनीस काय म्हणतात, भाषेतील शब्दाची उत्पत्ती सूचना ज्या शास्त्राकडून होते. भाषेच्या सबनीस काय म्हणतात, शब्दाची उत्पत्ती रचना ज्या शास्त्राकडून होते ते शास्त्र म्हणजेच काय, व्याकरण होय. उत्पत्ती आणि सूचना सबनीस. सबनीसांचे काय लक्षात ठेवायचं, उत्पत्ती आणि सूचना हे 2 शब्द लक्षात ठेवायचे. अरविंद मंगरुळकर काय म्हणतात, व्याकरण ही भाषेची घटना विशिष्ट. बघा अरविंद मंगरुळकर यांचं एक पुस्तक आहे भाषेची घटना रचना व परंपरा. मग त्यांनी व्याख्येमध्ये त्यांचं काय आलं इथं बघितलं की व्याकरण ही भाषेच्या घटनेची काय घटनेची. अरविंद मंगरुळकरांचं व्याकरणाची व्याख्या करत असताना त्यांचं जे पुस्तक आहे घटना रचना परंपरा ते लक्षात ठेवायचं. मी तर घटनेला हे करतो. तुम्ही जर पाठ करायला गेला ना ह्या व्याख्या तर पाठ होत नसतात, लक्षात घ्या. तुम्हाला कीवर्डच लक्षात ठेवावं लागणार आहे त्याचे. पुढे वैशिष्ट्ये दृष्टिकोनाने पाहिलेली यथार्थ वास्तव आणि लाघव युक्त सुसंगत अभिव्यक्ती. अरविंद मंगरुळकर यांनी व्याख्या करत असताना अभिव्यक्ती तर करायची आहे, नियमाला धरून करायची आहे. मग जर नियमाला धरून केली तर ती अभिव्यक्ती कशी होणार आहे, अतिशय लाघवयुक्त, त्याच्यानंतर सुसंगत, त्याच्यानंतर यथार्थ, त्याच्यानंतर वास्तव. ही अरविंद मंगरुळकरांची व्याख्या करत असताना हे शब्द लक्षात ठेवायचे. पुढे अर्जुन वाडकर व्याकरण म्हणजे भाषेच्या सध्याकालीन आणि विशिष्टकालीन वर्णनात्मक विवरण होय. व्याकरण म्हणजे काय, भाषेचा सध्याकालीन, बघा सध्याकालीन किंवा विशिष्टकालीन वर्णनात्मक विवरण. अरविंद मंगरुळकर वर्णनात्मक विवरण. अरविंद मंगरुळकर घटनेची लाघवयुक्त यथार्थ आणि सुसंगत अभिव्यक्ती. आणि अर्जुन वाडकर सध्याकालीन विशिष्टकालीन वर्णनात्मक विवरण म्हणजे व्याकरण होय अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे. पुढे मोरकेश्वर दामले इथं बघा मागाशी पण त्यांची व्याख्या की पाहिली आपण आणि आता पण आपण व्याख्या पाहू. दोन्ही व्याख्यांमध्ये किती साम्य आहे बघा. व्याकरण भाषेत शिवाय स्वतंत्र राहू शकत नाही. व्याकरण हे भाषेशिवाय स्वतंत्र राहू शकत नाही, कारण जिथं व्याकरण असेल तिथं 100% भाषा असणार. कारण व्याकरणाची व्याख्याच आपण काय करतो, भाषेचे स्पष्टीकरण करणारं शास्त्र. मग व्याकरणाची व्याख्या जर आपण भाषेचे स्पष्टीकरण करणारं शास्त्र करतोय तर मग व्याकरण हे भाषेशिवाय राहू शकतं का, नाही. मग हे कोण म्हणतंय असं, तर मोरकेश्वर दामले. मग पण व्याकरणाशिवाय भाषा असू शकते हे रानटी भाषेच्या उदाहरणावर स्पष्ट होते. मग आता बघा व्याकरणात भाषेत शिवाय स्वतंत्र राहू शकत नाही. व्याकरण जर असेल तर भाषा असणारच, पण प्रत्येकाच भाषेत व्याकरण असेल का, नाही. कारण बोली भाषेमध्ये आपण व्याकरणाचे नियम पाळतच नाही, फक्त प्रमाण भाषेमध्ये आपण हे व्याकरणाचे नियम पाळतो. लक्षात घ्या. म्हणजे मोरकेश्वर दामलेंनी दोन्ही व्याख्या करताना अतिशय व्यवस्थितपणे पद्धतीने सांगितलेले व्याकरण म्हणजे काय. चला पुढे. ओके,
आता व्याकरण म्हणजे काय हा परत एकदा आपण पाहूयात, त्याच्यानंतर आपण व्याकरण म्हणजे काय बघा, भाषेची देवाणघेवाण, नियमांना व्याकरण असे म्हणतात. देवाणघेवाण करत असताना जे व्यवहार चालले आहेत त्यांना व्याकरण असं म्हणतात. त्याच्यानंतर काय, अंगभूत नियमाची व्यवस्था म्हणजे व्याकरण होय. त्याच्यानंतर भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे काय, व्याकरण होय. असं कोण म्हटलंय, श्रीपाद भागवत असे म्हटलेले. त्याच्यानंतर व्याकरण हा शब्द वि अधिक आ अधिक कृ यापासून बनलेला आहे. त्याच्यामधला कृचा अर्थ होतो करण, शब्दशः अर्थच त्याचा स्पष्टीकरण होतो. त्याच्यानंतर तर्खडकर काय म्हणतात, ज्या म्हणजे भाषा आणि त्याचे नियम बनवायचे आणि त्या भाषेच्या त्याचवरी ते बसवायचे असं म्हटलंय. ते उद्देश विचारला, व्याकरणशास्त्राचा उद्देश सांगितला त्यांनी तिथं. पुढे इथं बघा आपण, महर्षी पतंजली शब्दानुशासन, तर्खडकर शुद्ध कोणते आणि अशुद्ध कोणते शब्द कळतात त्याला व्याकरण असं म्हणायचं. परत पुढे कुठले, चिपळूणकर. चिपळूणकर काय म्हणतात, त्यांची शब्दाच्या जाती, त्यांची परस्पर संबंध, ज्या भाषेमध्ये आलेले जे शब्द त्या सगळ्यांचा परस्पर संबंध लावायचा. राजवाडे काय म्हणतात, फोडीचं शास्त्र, जिथं अन्वय शक्य होत नाही त्याला तिथं म्हणायचं. ते सबनीस काय म्हणतात, उत्पत्ती आणि सूचना, कोणाची शब्दाची उत्पत्ती आणि सूचना ज्या शास्त्राकडून मिळते त्याला आपण व्याकरण म्हणतो. अरविंद मंगरुळकरांचं मी पुस्तक सांगितलं होतं घटना, आणि आपण ते घटना बघायचं. आता कुणाची घटना, व्याकरण ही भाषेची घटनेची वैशिष्ट्य दृष्टिकोनाने पाहिजे यथार्थ, वास्तव, लाघवयुक्त, सुसंगत अशी अभिव्यक्ती आहे असं मंगरुळकर म्हणतात. आणि अर्जुन वाडकर काय म्हणतात, सद्यकालीन किंवा विशिष्टकालीन भाषेची वर्णनात्मक विवरण म्हणतात. मोरकेश्वर दामले काय म्हणतात, व्याकरण जर असेल तर तिथं भाषा असणारच, पण जिथं भाषा आहे तिथं व्याकरण असेलच असं सांगता येत नाही. कारण का, बोली भाषेमध्ये आपण व्याकरण पाळत नाही, प्रमाण भाषेमध्ये व्याकरण पाळतो. हे त्या रानटे भाषांचे उदाहरण लक्षात येऊ शकतं. पुढे भाषेचा विकास होत असताना बघा, आता इथं एंड झाला आपला, याच्यानंतर आपल्याला वर्ण विचार घ्यायचा आहे. पण आता इथं कशा पद्धतीने आलो आपण हे पण मी तुम्हाला सांगतो. भाषेचा विकास होत असताना भाषा ही वाक्यांनी बनलेली असते. बघा, भाषा ही वाक्यांनी बनलेली असते. भाषा अभ्यासाचे घटक हे मी मागचा व्हिडिओ तुम्हाला आता परत बघावा लागणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की वर्ण म्हणजे काय, मूलध्वनी म्हणजे काय, ध्वनी रूपे, वाक्य, शब्द, पद हे कशाला म्हणायचं, कशापासून काय बनलं जातं हे तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. मग आता आपल्याला त्या सगळ्यांचा एकत्रित सार असा आहे, पुढचं वाचू नका, तशा पद्धतीनं भाषा, वाक्य. आता काय म्हटलंय, भाषा ही वाक्यांनी बनलेली असते. बघा, मग वाक्य हे शब्दांनी किंवा पदांनी बनलेलं असतं, आणि शब्द हे अक्षरांपासून बनलेले असतात, अक्षरे ही वर्णांपासून बनलेले असतात, आणि वर्ण हे ध्वनी किंवा ध्वनी रूपांपासून बनलेले असतात. त्यामुळे परत एकदा बघा, इकडे बघा, ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. हाताचा 1 मार्क आहे हा. मागचा व्हिडिओ आणि आताचा व्हिडिओ या दोन्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला हा प्रश्न यायलाच पाहिजे. बघा काय, भाषेचा विकास होत असताना, बघा भाषा आपण जे आता बोलतोय तिचा विकास होत असताना काय म्हटलंय, भाषा ही वाक्यांनी बनलेली असते. भाषा, वाक्य हे शब्दांनी किंवा पदांनी बनलेलं असतं. शब्द हे अक्षरांपासून बनलेले असतात, अक्षरे ही वर्णांपासून बनलेले असतात, आणि वर्ण हे ध्वनी किंवा ध्वनी रूपांपासून बनलेले असतात. हेच मी काल सांगितलं होतं, असं सांगितलं होतं, ध्वनी किंवा ध्वनी रूपे त्यांच्यापासून काय बनतो, वर्ण, वर्णांपासून काय बनतो, अक्षर, अक्षरापासून शब्द, आणि शब्द जर वाक्यात वापरला तर ते असतं पद, आणि विशिष्ट क्रमाने आलेला अर्थपूर्ण शब्द समूह म्हणजे काय, वाक्य. आणि ह्या सगळ्यांच्या व्याख्या आपण बघितलेल्या आहेत. आणि मग इथं काय बनलंय, वाक्यापासून काय बनले जाते, तर भाषा बनली जाते. याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण व्याकरण म्हणजे काय इथपर्यंत पोहोचलोय. अभ्यासक्रम पाहिला, अभ्यासक्रमाच्या नंतर आपण भाषा म्हणजे काय पाहिलं, भाषेच्या व्याख्या पाहिल्या, भाषेचे प्रकार पाहिले, त्याच्यानंतर लिपी पाहिली, लिपीचे प्रकार पाहिले, त्याच्यानंतर आदर्श लिपी कशाला म्हणायचं ते पाहिलं. ह्या सगळ्यांचे त्याच्यानंतर भाषा अभ्यासाचे घटक पाहिले. हे जे घटक आहेत हे एक व्हिडिओ आपण टाकलाय ते पाहिलं. त्याच्यामध्ये प्रत्येक संकल्पनेची व्याकरणकाराने केलेली व्याख्या ती पण पाहिली. त्याच्यानंतर आपण व्याकरण म्हणजे काय हे पाहिलं.
विविध व्याकरणकारांनी केलेल्या व्याकरणाच्या व्याख्या पाहिल्या आणि त्याच्यानंतर आपण भाषाचा अभ्यास करत असताना कशी कशी भाषा डेव्हलप झाली ती आपण या पद्धतीमध्ये पाहिली. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्या, हा प्रश्न चुकता कामा नये. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जो घटक पाहिला, हा व्हिडिओ आपण पाहतोय, याच्यामध्ये तुम्हाला आता व्याकरणापर्यंत येऊन थांबलोय. नेक्स्ट व्हिडिओ आपला वर्ण विचाराचा असणार आहे. तुम्हाला मी आवाहन करतो, परिस्पर्श करिअर अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचा अभिप्राय कळवायला मात्र विसरू नका. तुमच्या अभिप्रायाची मी वाट बघतोय. अभ्यास करत राहा. यश तुमचंच आहे. धन्यवाद.